त्याच्यानं म्हटलं तुम्ही चाललेच जा. हो हो, ते अगदी बरोबर आहे. कायले बोलणं ठेवा नाही काय. मग तुम्ही आल्या नाही काकून असं नाही म्हटलं पाहिजे. नाही तर काय मग मला बोलावलं नाही मला सांगितलं नाही वाट तर पाहिजेच. बरं चाललीच जातो ना मग मी झाडू लावतो आणि चालली जातो नाही काय. आणि तिकडून आल्यावर मग घरचे कामं होत राहते आरामात. हो हो चालले जा मग तुम्ही तोपर्यंत मी झटक झुटक साफसफाई करून घेतो मग. मग आपण तसं तयारीत राहू ना रांगोळी काढणे डेकोरेशन करणे टाईमच लागते. हो अजून तर घरचे कामं व्हायचेच आहे. नाही तर काय मग त्याच्यानं म्हटलं लवकर लवकर कामं करून घेऊ. जेवण खावण येते मग दुपारून मग डेकोरेशनच्या मागं लागा लागन. रांगोळी काढायलाच तर 1-1.5 घंटा लागते. बरं ठीक आहे ना चालली जातो मग मी आता. हो जा मग सांगू. राहू द्या झाडू नका लावू मी लावतो झाडू जा तुम्ही. बरं घे पकड झाडू. पोछा राहू दे पोछा मी लावून तिकडून आल्यावर. हा तोपर्यंत तू ये झटक झुटक करून घे चांगल्यानं. धूळ उड असन भिंतीवर तर काढून घे. ठीक आहे नाही. चंद्रकला चंद्रकला बोल ना शांताबाई. अहो आज संध्याकाळी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तर ये जो म्हटलं घरी 6 वाजताचा कार्यक्रम आहे तर तू लवकर ये जो. येईन ना शांताबाई येतो मी 4 वाजताच येतो. हो हो ये जो मग. हो येईन ना येईन. बरं ठीक आहे मग मी गावात जातो आणि सांगून देतो सगळेले. बरं सांगून दे ना सांगून. आज करता हळदी कुंकूचा कार्यक्रम. हो हो करून घेतो ना नाहीतरी करायचंच आहे आजही करणे उद्याही करणे तर करून घेतो म्हटलं. येतो मग घरी संध्याकाळी. हो येईन ना. मी पाहतो लेकाले आज गिजा लागन मार्केट मध्ये आणि ह्या 1-2 दिवसात मी बोलावून घेईन बायाले. काहून आणलं नाही अजून वाहनचं सामान. नाही ना आणायचंच काय आज घे पाहतो चालली जाईन काही घेऊन येईन डब्बे डुब्बे. हो चालली जाजो डझन नसतं भेटते आणि ह्या वेळेस तर लय काही काही आहे मार्केटमध्ये नवीन नवीन वस्तू. पाहतो ना मी लवकर लवकर कामं गिमं करतो आणि चाललीच जातो. आज घरी आहे फुरसत आहे आणि मग कामं गिमं लागन तर कामालाही जा लागन त्याच्यानं आज चाललीच जातो. आता तुमच्या घरी कार्यक्रम म्हणतात आज तुमच्या घरी होऊन जाते हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि 1-2 दिवसात मग मी माझ्या घरी सांगून देईन नाही काय. नाही तर काय मग. बरं ठीक आहे मग मंदा ये जो. हो मावशी. आणि माझ्या सगळ्या बहिणींना पण हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला यायचं आहे तर नक्की या सायंकाळी 6 वाजता. या मग माझ्या घरी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला मी तुमची वाट पाहिन. चला मग आणखी मला गावात जायचंय. आशा दळण करणं चालू आहे काय. हो काकू पीठ नाही आहे तर दळण करतो म्हटलं नेऊन ठेवून देईन मग होत राहते घरचे काम. हा काय तर सकाळी सकाळीच बसली मग दळण करायला. हो सकाळी सकाळी नाही तर काय मग काल माझ्या लक्षातच नाही राहिलं का पीठ नाही आहे बा म्हणून. काल संध्याकाळी पोळ्या बनवायच्या वेळेस पाहतो तर डब्यात पीठ नाही. मग त्याच्यानं काल तिखट भातच बनवला रात्री. अमाय तर घरी काऊन नाही आली मग. घरी आली पाहिजे होतं पिठासाठी येत नाही काय. देता गीता म्हणा पण संध्याकाळी कोणाच्या घरी जाणं चांगलंही नाही वाटत. कोणी म्हणते ना संध्याकाळी द्या नाही लागत दिवाबत्ती झाल्यावर. त्याच्यानं म्हटलं 7 वाजले गड्या आता कोणाच्या घरी जाऊ म्हटलं पीठ मागाले. कोणी बायना करते असून बी द्याले नाही भात. त्याच्यानं म्हटलं राहू द्या आहे ना म्हटलं तांदूळ तर भातच बनवून घेतो. 6 वाजले तर लोकायला वाटते का आपल्या घरातलीच लक्ष्मी जाते काय. त्याच्यानं हात उच्ची नाही करत संध्याकाळच्या टायमिले. आणि आपण किराणा दुकानात जातो तर ते लोक तर देतेच ना पण एवढं आहे बा आपण पैसे देतो विकत आणतो. हो ते तर आहे काय खरं ना काय खोटं नाही मनाची मनकथा देव जाणे. कशा काय आल्या होत्या काकू. काही नाही आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे घरी तर ये जो म्हटलं. संध्याकाळी 6 वाजताचा कार्यक्रम आहे तर ये जो मग. बरं ठीक आहे ना काकू येईन येईन. हो ये जो मग. चल मग येतो. अन हे म्हणत होती मी पीठ पाहिजे असन तर जाय म्हटलं घेऊन ये घरून. काय सकाळी सकाळी दळण करतो अजून घरचे कामं गिमं व्हायचे असन. घेऊन ये पीठ सध्याच जाय घरी वहिनी आहे आणजो मागून वहिनीले. राहू द्या ना काकू नाहीतरी अन्नच आहे मुले तर दळणच करून घेतो. थोडंसंच राहिलं आता दळण करायचं. घेऊनच जातो ना आणि नेऊन ठेवून देतो चक्कीवर. घरचे काम करतो तोपर्यंत दळून ठेवते तिकडे. बरं पाय मग त्या मतानं जर तुले वाटलं तर येतो म्हटलं घरी मग. बरं पाहतो ना जर वाटन मले तर येऊन जाईन मग पिठासाठी. हो हो ये जो मग. चल मग येतो. हो काकू. शांता काकू आज डायरेक्ट घरातच म्हटलं. नाही तेव्हा तर येत नाही तुम्ही बोलावा तुम्हाला तर. या काकू बसा काकू चहा प्या येत नाही म्हटलं आज कशा काय आल्या. आज या लागलं बा आज तुझ्या घरी काय मी सगळ्याच्या घरात जाऊ जाऊ सांगून राहिली तर ये जाऊ माझ्या घरी संध्याकाळी हळदी कुंकूचा कार्यक्रम
कार्यक्रम आहे तर ये जा ये जा. सगळ्याच्या घरात जाऊ जाऊ सांगून राहिली मी. तर ये जो म्हटलं तू आज संध्याकाळचा कार्यक्रम आहे 6 वाजताचा. तर ये जो मग. असं अशी गोष्ट आहे काय? ठीक आहे ना, येईन येईन. दरवर्षी पहिला नंबर तुम्हीच लावता नाही का? तुमच्या घरापासूनच सुरुवात होते. हो हो, पोरी बारीच्यानं करा लागते. आता रिंकू आहे घरी तर इथंच करून घे म्हटलं हळदी कुंकूचा कार्यक्रम. या घरी काही करू नको नाही काय? बायाले बोलावणं मग किती तामझाम राहते तयारी करणं. आणि एक तर तिले बरं नव्हतं. मागं मागं कमजोरी नाही आली होती काय? त्याच्यानं म्हटलं इथंच ये इथंच करू. हो बरोबर आहे ना. हो आहे आता ते 1-2 दिवस त्याच्यानं घाई करून राहिले. जास्त दिवस काही थांबत नाही ते. जवळले सुट्या नाही राहत ना. अच्छा अच्छा. हो तर ये जो मग संध्याकाळी. हो हो येईन येईन. चाल बाबा मी घरी जातो. काम बिम करू लागा लागल. हो मी करतो आता काम. आल्या काय व सगळ्या जणी आल्या तर कोणी राहिलं येवाचं. आल्या ना काकू सगळ्याच जणी आल्या. हाव काय तर बबिता घेऊन ये ना मग आरतीचं ताट घेऊन ये आणि हळदी कुंकू लावून दे सगळेले. आणि मग हळदी कुंकू लावून झाल्यावर सगळेले तिळगुळ देजो. आणि उखाणं विचारजो सगळेले आणि वाण देजो. आणि वहिनी जोपर्यंत उखाणं सांगत नाही तोपर्यंत वाण सोडायचं नाही म्हटलं. पहिले उखाणं विचारचं नंतरच वाण देवाचं. अमाय असं आहे काय? मी तर पाठांतर करून बी नाही आली. अमाय असं आहे काय म्हणजे? आता दरवर्षी असं नाही तर कसं मग? दरवर्षी उखाणेच विचारतो. हो ते तर आहे पण मी पाहून येतो पण यावेळेस भुलून गेली. अमाय भुलून गेली तर आठवण कर ना आठवण कर. नाही तर मोबाईलवर सर्च कर उखाणे तर येतेच. पण हे बरोबर आहे बाई प्रीती. उखाणं घेतल्याशिवाय नाव घेतल्याशिवाय म्हटलं वाण देणार नाही बसूनच ठेवण. बरं पाहतो बा. काकू लुगडं मस्त दिसून राहिलं पण खरं सांगतो ना मस्त घातलं तुम्ही पातळ. आम्हाला काऊन नाही सांगितलं का पातळ घालून ये जा म्हणून? आम्ही आलो असतो घालून. सासा सुनीनं घातलं आणि रिंकू तुला कोण नाही घातलं लुगडं? मला आवडत नाही ना लुगडं घालणं त्याच्यानं नाही घातलं मी. आई म्हणत होती घाल घाल तर मी म्हटलं राहू द्या म्हटलं एखाद्या वेळेस घालन. घाला म्हटलं तुम्ही दोघी जणी. काय घालायला पाहिजे होतं आणि चंद्रकला काकून घालायला पाहिजे होतं. काऊन मी चांगली नाही दिसून राहिली काय शांताबाई? मी चांगली नाही दिसून राहिली काय? माझी साडी काय बेकार आहे काय बा खराब आहे काय? नाही नाही चंद्रकला काकू वाईट नका मानून घेऊ तुम्ही. तशी नाही म्हणून राहिली मी. तुम्ही चांगल्याच दिसून राहिल्या. सगळ्या सुंदर तर तुम्ही दिसून राहिल्या. पण म्हटलं लुगडं घातल्या असत्या तुम्ही अजून मस्त दिसल्या असत्या. आज तर तुम्ही सुंदर दिसून राहिल्या. आज काकून मंगळसूत्र नेकलेस बांगड्या टिकली मेकअप केला वाटते आज. करून घ्या लागते एखाद्या दिवशी. चांगलं ना करत जा मस्त दिसता तुम्ही. साडी मस्त वाटते पैठणी साडी. आता घेतली काय संक्रांतसाठी? हे साडी काय मागच घेतली मी. ब्लाऊज शिवायचं होतं त्याच्यानं घातलीच नाही. आता ह्या संक्रांतच्या ना शिवायला टाकलं मग ब्लाऊज त्याच्यानं आज घातली मग. हा काय बबिता लाव ना मग हळदी कुंकू सगळेले. आई झाला आता हळदी कुंकू लावून. घे ना मग विचार ना एकी एकीले उखाणं विचार आणि दे मग वाण. घे ना मग प्रीतीलेच विचार ना प्रीतीपासून सुरुवात कर आणि दे तिच्यापासूनच. नाही नाही काकू मायापासून नाही बाबा तिकडूनच घ्या ना राधापासून. राधा घे म्हटलं उखाणं. घ्या ना प्रीतीताई तुम्ही. तुम्ही आता माझ्यापेक्षा मोठे आहा म्हटलं मी लहान आहे तर घ्या ना तुमच्यापासूनच सुरुवात करा. हो ना काय घ्या ना म्हणतं कोणाला घे ना काय घे कर सुरुवात. घ्या घ्या प्रीतीताई घ्या ना बा लवकर मला घरी जायचं आहे. एक तर माझ्या पोराले घरी सोडून आले मी. अमाय तर समजा आणायला पाहिजे होता ना मग. कायले ठेवलं त्याले घरी कोणी आहे नाही काय? पवन कुठे आहे पवन? पवनले नाही ठेवलं घरी? आहे ना घरी आहे ते पण तरात दिन ना त्याले त्याले बरोबर पाहता नाही येत. मलेच पाहते ना मलेच पाहते आई आई. हो ते आहे ना पवन जाते कामाले दिवसभर तूच राहायचं तर तुले नाही तर काय मग तुलेच पाहिजे ना. आणि तसे लेकरं बापापेक्षा मायजवळ जास्त राहते. घे ना प्रीती घे घे उखाणं घे. बरं घ्या बा मलेच बलीचा बकरा बनवता तुम्ही घ्या करतो मी चालू. ऐका मग कान देऊ नका. बरं. केळीचं पान टर फाटते. केळीचं पान टर फाटते. किशोरराव यांचं नाव घ्यायला मला कसं तरी वाटते. अमाय बाई मस्त उखाणं घेतलं प्रीतीनं. प्रीती मस्त उखाणं घेता येते तुले. फक्त नाटकच भरले तुझ्या अंगात दुनियाभराचे. येत नाही काकून येत नाही मावशी. हो ना मस्त घेतलं उखाणं. दे ना बबिता वाण दे ना प्रीतीले आणि मग इले विचार जो आशाले. आणा वहिनी माय वाण द्या बा आता. उखाणं सांगितलं तुम्हाला नाव घेतलं मी. हो हो प्रीतीताई देतो ना देतो. शांता काकू काय होईये गुल्लक? हो ना पाहिजे नाही काय गुल्लक? आता कोणी डब्बे देते कोणी वाट्या देते कोणी काही देते तर चला म्हटलं या वर्षी गुल्लक देतो मी सगळेले आणि मस्त पैसे जमा कर जा पुढच्या वर्षीपर्यंत. मग सांगा मला किती जमा झाले काय झाले. म्हणजे आम्ही पैसे जमा करू आणि तुम्हाला आणून देऊ काय मग काकू? काय
नाही पाहिजे. आता आपण नवऱ्याच्या लपून जमाच करतो ना, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला ह्या वर्षी गुल्लक दिलं. म्हणजे लपू लपू पैसे जमा करा, एक एक जण उखाणं घ्या आणि घ्या आपापलं वाण. नाही तर काय? हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बापू, हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बापू, मी आहे डंबू आणि अजयराव किती टिंगू. मस्त 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 घेतलं होतं. कान घेऊन ऐका मग. मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय. मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय. दिवाकरराव भाव देत नाही, किती केले काय. ये मग रिंकू खाना. बरं. डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढती साल. डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढती साल. राजेश रावांच्या नावाने कुंकू लावते लाल. छान काही छान प्रकार. ऐका मग. एक होती चिऊ, एक होता काऊ. एक होती चिऊ, एक होता काऊ. गुलाबरावांचं नाव घेते, डोकं नका खाऊ. सोन्याचा राजा, चांदीचं झाकण. सोन्याचा राजा, चांदीचं झाकण. सुनील रावांच्या बहिणी माझ्या चपलानं राखण. काय गं म्हटलं, तू इथे बुडी गिडी ऐकन ना, तर इन म्हटलं तू एक केस पकडाले. रुपा, बरं झालं त्या सासूने नाही बोलावलं. काय होते का? आम्ही काय खरं म्हणून राहिली का? आता उखाणं व्हायचे. घ्या ना दत्ताबाई, उखाणं घ्या. सात होते फुलाला, सात होते फुलाला. पदर अडकला वेलाला, पदर अडकला वेलाला. रुपेश रावांचे नाव घेते हळदी कुंकूच्या वेळेला. संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वाण, संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वाण. पवनरावामुळे, पवनरावामुळे मला आहे सौभाग्याचा मान. बरं घेतो. महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस, महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस. शांतारामराव आहेत माझे वृंदावन आणि मी त्यांची तुळस. वहिनी तुम्ही घेऊन घ्या नौखाना. संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान, संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान. प्रकाश रावांच्या जीवावर देते हळदी कुंकाचं वाण. बघितलं चहा बनवून आता सगळेसाठी. राहू द्या नका, चहा घ्यायला पाहिजे. राहू द्या. नाही हो, आता आल्या तर घेऊन घ्या ना थोडा थोडा चहा. मग काय येता तुम्ही? घेऊन घ्या ना, आता काकू म्हणून राहिल्या. नाही ना लताबाई, काय चहा घेत बसतात? अहो आशा, थंडीचा चहा प्या लागते, थंडी नाही लागत. हा काय लताबाईने जास्त थंडी लागते वाटते. तसं नाही आहे, आता आल्या तर घेऊन घ्या म्हटलं. थोडा थोडा नाश्ता करून घ्या. बबिता सगळ्यासाठी घेऊन घ्या मग थोडा थोडा नाश्ता. राहू दे ना शांताबाई, राहू दे. काय रे तुम्ही कामं वाढवत असते, काय रे काम झाम करत राहायचं. जातो आता मी घरी कामं पडल्या. हो का, मी जातो बाबा. माय पोरग रडत असत. बसा मग तुम्ही. जाऊ ना राधा, जाऊ ना संग मंग. आता आहे ना पवन घरी पावाले. जायची मोठी घाई. तशी तर येत नाही तू. आता लई दिवसाबाद आली. नाही तर मग घराच्या बाहेर नाही निघत. कोणतं काम असते पडत त्याच्यानं जात नाही. आणि लहानच्या पोराले घेऊन कुठं कुठं घुमू. थंडीचे दिवस येत सर्दी खोकला होते, त्याच्यानं जात नाही. घरातच राहायचं. हो बाबा, ते लहान लेकराले मोठ्या यानं पाहा लागते. आणि मी काय म्हणतो, उद्या म्हटलं घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, येता मग सगळ्या जणी. आता इथं भेटल्या तिथं सांगून देतो मी सगळेले. घरोघरी काही येणार नाही सांगायले. नाही तर मग वाट पाहत माझ्या घरी नाही आली, माझ्या घरी नाही आली. तर मी कोणाच्या घरी जातही नाही, कोणाला सांगतही नाही. तर सांगतो मी, माझं काही आता तेवढा टाइम नाही आहे. बापा बापा, रुपाजवळ टाइम नाही आहे. आता तू कलेक्टरच झाली नाही का रुपा? तुझ्याजवळ टाइम नाही आहे आता. प्रीतीताई टॉन्ट नका मारा. आता इथं भेटल्याच आहे, इथं सांगणं काय आणि घरी सांगणं काय येतच आहे. अजून माझा टाइम जाईल. सगळ्याच्या घरी जाईन, तुमच्या घरी येईन, आशाच्या घरी जाईन. तर किती टाइम जाईल माया. त्याच्यानं म्हटलं आता सांगून देतो, उद्या संध्याकाळी येऊन जाता 6 वाजता. बरं ठीक आहे ना रुपा, येईन. काय होतं प्रीती घरात येतं तू रुपाले, सांगून राहिली तर सांगू दे ना. हो ना. आणि प्रीती काय धावतच जाईल ना सगळ्याच्या घरी सांगायला. हो प्रीती, आता तू घरोघरी जाऊन सांगते काय म्हटलं हळदी कुंकासाठी. सगळे गेले नाही बा, धावत तर नाही जाणार, पण व्हॉट्सअपवर मेसेज टाका ना आपल्या ग्रुपवर. हा काय ग्रुपवरच टाकते आणि आम्हाला नाही सांगते. सांगा ना
मस्त लुगडं घातलं. हा मीनच आणलं दोघी जणीसाठी. हो ना, कलर बी चांगला वाटून राहिला पण. आणि बबिताही चांगली दिसून राहिली मस्त. मस्त म्हणजे मस्तच दिसून राहिला लताबाई. नऊवारी साडी कायले म्हणते हा? नऊवारी साडीची गोष्टच वेगळी आहे. एक नंबर दिसते म्हटलं घातल्यावर. कोणताही कलर लाव ना तो. हा कोणताही कलर लाव घातल्यावर एक नंबरच दिसते. मलाही पाहा लागन जमन तर मी घालन ते घाले. घालतो ना घालतो. हो आता तुम्हाला पाहून चांगलं वाटून राहिलं म्हणे तर मी घाला. हो हो. बबिता बनव ना मग चहा. हो आई बनवतो. झाला बाबा हळदी कुंकूचा कार्यक्रम. बाया बोलावायच्या बाया बोलावायच्या टेन्शनच राहायचं नाही. झाला बाबा हळदी कुंकूचा कार्यक्रम. लय दगदग झाली आहे. हो शांता काकू लय दगदग होते ना. बाया तर काय येते 5-10 मिनिटासाठी आणि चालले जाते. पण घरी म्हटलं किती कामं करा लागते. झाडू लावा पोछा लावा डेकोरेशन करा. नाही तयारा तयारा दिवसभर त्याच्यातच राहा लागते. म्हणजे पूर्ण दिवसच चालला जाते ना नाही का. रांगोळी काढा तिथं हे करा ते करा. नाही तर काय मग झटक झुटक साफ सफाई पूर्ण दिवसच जाते. हो ना माही तर वाट लागून जाईन बाबा. माझ्या घरी तर कोणी आहे नाही हातभार लावाले. तुमच्या घरी तरी तुम्ही तिघी तिघी होत्या. तुम्ही वहिनी रिंकू कधी कधी तुमची बहीण बी येते. हो ते तर आहे म्हणा. याच लागते बाई हातभार लावायला. वहिनी एवढं मोठं कायले आणायला पाहिजे होतं. चहा म्हटलं होतं तुम्हाला फक्त आम्ही चहा बनवा बा. तुम्ही नाश्ताच घेऊन आल्या म्हटलं. काय माहिती म्हणलं ते टेस्ट करून पहा ना. टेस्ट करून पहा आणि सांगा कसे बनले तिळाचे लाडू. हो हो टेस्ट करून